मुंबईहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या फास्ट लोकल मधून प्रवास करणारे प्रवासी ट्रॅकवर पडले। 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते आणि त्यावेळीच ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईहून सीएसएमटी कडे ही लोकल जात होती आणि त्यावेळी फास्ट लोकल मधून प्रवास करणारे प्रवासी ट्रॅकवर पडल्याची घटना घडली आहे। 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मोठ्या प्रमाणात या लोकलमध्ये या ट्रेनमध्ये गर्दी होती आणि त्यामुळे प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याने ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। फास्ट लोकल मधून 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची घटना घडली आहे। मुंबईहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या फास्ट लोकल मधून हे प्रवासी प्रवास करत होते आणि या लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि त्यामुळेच प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते आणि त्यावेळीच ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। आज सोमवारचा दिवस, आठवड्याची सुरुवात आणि यावेळेला नागरिकांची खरं तर ऑफिसला जाण्याची घाई असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकलला गर्दी असते। त्याच वेळी ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याने ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, काय अधिकची माहिती? खरं तर मुंबईची लाईफलाईन म्हणून या रेल्वे मार्ग ओळखलं जातं आणि जे चाकरमानी आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळी कामावर जायचं असतं। गर्दी लोकलची ही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आणि याच गर्दीमुळे रोज अनेकांचे बळी जातात। मुंब्रा स्थानकाजवळ ही फास्ट लोकल येतात एक टर्न आहे ट्रॅकमध्येच, त्या ट्रॅकला झटका लागतो आणि आज सोमवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती। जे लोक डोअरवरती होते त्या लोकांना झटका बसला, गर्दीचा आतून एक प्रेशर आलं आणि त्यामुळे 7 ते 8 लोक जी आहेत ती ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळते। अद्याप 2 जण जी आहेत ती गंभीर जखमी असल्याची माहिती मिळालेली आहे। घटनास्थळी पोलीस आणि जे बचाव कार्याची जे यंत्रणा आहे ती पोहोचत आहे। स्थानिक नागरिकांनी, जे चाकरमानी प्रवासी रेल्वेचे आहेत, त्यांनी ट्रॅकवर उतरून या लोकांना ट्रॅक करून बाहेर केलेलं आहे। पण जी गर्दी सध्या वाढत चाललेली आहे रेल्वेमध्ये आणि ठाणे आणि कळवा, त्याचबरोबर ठाणे ते डोंबिवली दरम्यान सर्वात जास्त गर्दीची रेल्वे स्थानकं ही रेल्वेने आधीच घोषित केलेली आहे तिन्ही लाईनवरती। त्यामुळे लोकलच्या फेऱ्या ज्या आहेत या दरम्यान वाढवणं गरजेचं आहे। त्याचबरोबरीनं लोकलची सेवा जी आहे ती सुरळीत ठेवणं गरजेचं आहे, कारण का एक लोकल 5 मिनिटं जरी लेट झाली तर एका लोकल 2 ते 3 लोकलची गर्दी जी आहे ती एका लोकलला होते आणि परिणामी अशा घटना घडतात आणि याचमुळे लोकांचे जीव जातात। याकडे आता रेल्वे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। अजित, साधारण किती जण ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळते आणि त्यांना आता वाचवण्यात यश आलेलं आहे का? सद्यस्थिती नेमकी काय आहे? तिथे नेमकं कोण कोण पोहोचलंय आतापर्यंत? साधारणपणे 10 ते 12 प्रवासी पडल्याची शक्यता आहे। अधिकृतपणे आपल्या रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळाली त्यानुसार 7 जण आहेत, त्यापैकी 2 जणांना गंभीर रित्या जखमी झालेले आहेत आणि त्यांना उपचाराकरता जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आरपीएफचे पोलीस असतील, बचाव कार्याच्या जवळच्या टीम असतील, या सगळ्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्याच पद्धतीनं स्थानिक प्रवासी जे आहेत ते प्रवासी ही जे यंत्रणा त्यांना मदत करत आहेत। बरं अजित, साधारण ही लोकल कुठून सीएसएमटी कडे जात होती आणि किती वाजता ही घटना घडलेली आहे किंवा दुर्घटना घडलेली आहे? ही घटना जी आहे साधारणपणे 8:45च्या सुमारास घडलेली आहे। सगळं फास्ट लोकल ज्यावेळी मुंब्रा ट्रॅक मधून क्रॉस होते त्यावेळी मुंब्रा ट्रॅक वरती जी 4थी आणि 5वी लाईन टाकलेली आहे त्या ट्रॅक वरती मुंब्रा इथं एक जर्क आहे, एक जी ट्रेन आहे तिला झटका लागतो आणि झटका लागल्यामुळे गर्दी जी आहे ती एका बाजूला प्रेशराईज होते आणि ती प्रेशराईज झाल्यामुळे आतून जो दबाव येतो त्यामुळे जे लोक डोअरवरती उभे असतात, जी गेटवरती उभे असतात, त्यांना ते प्रेशर सहन करावं लागतं आणि प्रेशर सहन झालं नाही, गर्दी जास्त असली की मग अशा घटना घडतात। बरं, मुंब्र्याहून आता पुढच्या लोकल सेवा तशाच सुरू आहेत का? काही लोकल थांबवण्यात आल्यात? रेल्वेकडून काय अधिकृत माहिती देण्यात येते? रेल्वेकडून अधिकृत माहिती एवढी देण्यात आलेली आहे की या ट्रॅकवरती लोक पडलेली आहेत, त्यांना वाचवण्याचं काम सुरू आहे, पण अद्याप यामध्ये कोण दगावलेलं आहे अशी माहिती अद्याप रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलेली नाहीये।
पण ज्या रीतीनं जे नागरिक जे आहेत जे प्रवासी आहेत ते जखमी झालेले आपल्याला दिसतात दृश्यामध्ये, यामध्ये नक्कीच म्हणजे दुर्दैवानं यामध्ये कोणाचा तरी मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती मिळते. बरं अजित, मात्र जसं मगाशी मी विचारलं, लोकल सेवा आता सुरळीत सुरू आहेत का तिथून? कारण आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे, नागरिकांची कामाला जाण्याची गर्दी तिथे मोठ्या प्रमाणात असते. कामाला जाण्याची गर्दी असते लोकांची आणि याच गर्दीचा लोक जे आहे ते फायदा घेतात आणि गर्दीमध्ये लोक एकमेकांना सहकार्य करणं अपेक्षित असतं, पण सहकार्य जे होत नाही. अजित, माफ करा, थोडंसं थांबवते. आपल्या सोबत मध्य रेल्वेचे PRO सध्या जोडले गेलेले आहेत. स्वप्नील लीला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. स्वप्नीलजी, मुंब्र्याहून CSMT कडे जाणाऱ्या फास्ट लोकल मधून काही प्रवासी ट्रॅकवर पडले असल्याचं कळतंय. काय प्राथमिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि आता काय उपाययोजना करण्यात येत आहेत? प्राजक्ताजी, आपल्याकडे आता मुंब्रा आणि दिवा या दोन स्थानकाच्या दरम्यान 5 प्रवासी हे ट्रेनमधनं खाली पडलेले आहेत, इतकी माहिती आलेली आहे. ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी गाडी होती किंवा कसाऱ्याकडे जाणारी गाडी होती किंवा कुठल्या ट्रेनमधनं हे पडलेले आहेत याची माहिती अद्यापपर्यंत आपल्याकडे पोहोचलेली नाही. पण या प्रवाशांसाठी आपण अँब्युलन्स अरेंज केलेली आहे. ती अँब्युलन्स साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये त्या प्रवाशांपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतरच आपल्याला याच्याबद्दलची जी डिटेल माहिती आहे की कुठल्या गाडीमध्ये हे प्रवासी प्रवास करत होते याची माहिती आपल्याला मिळू शकेल. स्वप्नीलजी, ही एक्सप्रेस होती, लोकल होती, नेमकी ही घटना कुठे घडली, कोणत्या ट्रेन मध्ये घडली? ही जी घटना घडली आहे ती मुंब्रा स्थानकाजवळ घडलेली आहे, परंतु हे प्रवासी कुठल्या गाडीत होते, कुठल्या मेल एक्सप्रेस मध्ये किंवा कुठल्या लोकल मध्ये होते याची अद्यापपर्यंत खात्री कुठली झालेली नाहीये. एकदा शहानिशा झाल्यानंतर किंवा त्या प्रवाशांपर्यंत ती अँब्युलन्स पोहोचल्यानंतर याची माहिती आपल्याला मिळू शकणार आहे. स्वप्नीलजी, हे जे प्रवासी ट्रॅकवर पडलेत त्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे का किंवा त्यांना रुग्णालयात नेण्यात आलंय का? साधारण तिथे आता सध्या कोण कोण पोहोचलंय? मी आपल्याला सांगितल्यानुसार या प्रवाशांसाठी आपण अँब्युलन्स तिथं मागवलेली आहे. साधारण 5 मिनिटांमध्ये तिथे अँब्युलन्स पोहोचेल अशी माहिती आतापर्यंत आपल्याकडे मिळालेली आहे. स्वप्नीलजी, शेवटचा प्रश्न. खरं तर आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे आणि सकाळची वेळ आहे, नागरिकांची कामाला जाण्याची गर्दी असते, त्यामुळे लोकल सेवा आता सुरळीत तिथे सुरू आहे की नाही? लोकल सेवा अद्यापपर्यंत किंवा दुसऱ्या कुठल्याही सेवेवरती त्याच्यामुळे कुठला परिणाम झालेला नाही. हे जे प्रवासी आहेत ते 2 ट्रॅकच्या बाजूला आहेत अशी आपल्यापर्यंत आतापर्यंत माहिती मिळालेली आहे. कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलच्या गाडीने ही माहिती आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे स्वप्नीलजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर मुंब्राहून CSMT कडे जाणाऱ्या या फास्ट लोकलमधून काही प्रवासी ट्रॅकवर पडले, त्यांना आता त्यांचा बचाव सध्या सुरू आहे किंवा ॲम्ब्युलन्स तिथे पोहोचलेली आहे. 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मध्य रेल्वेवर एक भीषण रेल्वे दुर्घटना घडलेली आहे. मुंब्रा स्थानकाजवळ 10 ते 12 प्रवासी ट्रेनमधून ट्रॅकवर पडलेत. हे प्रवासी नेमके कोणत्या ट्रेनमधून पडले की लोकलमधून पडले हे अद्याप अस्पष्ट आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेतच. अजित, जसं PROंनी सांगितलं त्यानुसार काही प्रवासी हे ट्रेनमधनं पडले, ही खरी गोष्ट आहे. ट्रेन कुठली होती हे अजून समजलेलं नाही. ॲम्ब्युलन्स पाठवलेली आहे. ट्रेनच्या बाहेर लटकणं भर गर्दीमध्ये कसं जीवावर बेतू शकतं त्याचं हे उदाहरण पुन्हा एकदा समोर आलंय. सध्या परिस्थिती काय, काही माहिती मिळाली आहे का अजित? एका ट्रेनमधनं प्रवासी ट्रॅकवरती पडल्याची घटना मुंब्रा स्थानकात घडलेली आहे. चालत्या ट्रेनमधनं प्रवासी ट्रॅकवरती पडलेले आहेत आणि याचं कारण म्हणजे भर गर्दीच्या वेळी आपल्या इच्छेस्थळी लवकर पोहोचण्याची घाई. ट्रेनला कितीही गर्दी असली तरी सुद्धा दरवाजात लटकून प्रवास करणं हा प्रवाशांच्या कसा जीवावरती बेतू शकतो याची उदाहरणं आपण यापूर्वी सुद्धा बघितलेली आहेत आणि पुन्हा एकदा असा प्रकार आज मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेला आहे. ही ट्रेन CSMTला जात होती आणि मुंब्रा स्थानकादरम्यान आल्यानंतर या दरवाजाला लटकलेले प्रवासी हे ट्रेनला हादरा बसल्यानंतर थेट ट्रॅकवरती पडलेत. काही जण जखमी झालेले आहेत, त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्स पाठवलेली आहे. जनसंपर्क अधिकारी रेल्वेचे त्यांनी ही माहिती दिली आणि आता ॲम्ब्युलन्स ही काही मिनिटातच तिथे पोहोचेल. मात्र ही दृश्य समोर आलेली आहेत.